नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ब्लॅक गोल्ड सिटी म्हणजेच काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर शहरातील श्री महाकाली माता द्रौपदी देवीची चैत्र पौर्णिमेनिमित्त भरली महायात्रा। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता द्रौपदी देवीला शेंदूर चढवण्याचा मुख्य कार्यक्रम असतो। तर या यात्रेमध्ये द्रौपदी माता महाकालीच्या दर्शनासाठी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर शहरासह जिल्ह्यातील व तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून जवळपास 80 ते 90 हजार भाविक भक्त आलेले असावेत। चंद्रपूर येथे द्रौपदी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तांचा महापूर ओसंडून वाहताना पाहायला मिळाला। तर या ठिकाणी महाकाली लंगर सेवा चंद्रपूर यांनी महाअन्नदानाचा कार्यक्रम राबवला। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आताच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। तर चला पाहूयात महाकाली द्रौपदी माता चंद्रपूरवाली हिची महायात्रा, चंद्रपूरच्या देवीची यात्रा। कावळे चार्जर चला महेश महेश जवान साहेब राम राम। जाऊ का एक सेकंड या दे महाकाली लंगर सेवा चंद्रपूर या ठिकाणी मदत करायला कोण नाही बरोबर काय नाही तसं काय नाही बरोबर काम आहे। मागच्या वर्षी तर
दर्शन घेऊया. तर आता आपण आलेलो आहोत महाकाली लंगर सेवा समिती चंद्रपूर या ठिकाणी महाकाली मातेची पूजा केलेली आहे. असून आमच्या सुवासिनी माऊल्या या ठिकाणी आहेत. ताई थोडंसं सांगाल काय या लंगर सेवेविषयी? एक सेकंद नमस्कार दादा. नमस्कार ताई. महाकाली लंगर सेवा समितीकडून बोलत आहोत. आमची सतत उत्तर सेवा असते. आम्ही सकाळी 8ला इथं येतो, रात्री 10 साडे11ला घरी जातो. आमच्या लंगरला 17 वर्ष पूर्ण होऊन 18वा वर्ष आहे. आमच्याकडे म्हणजे रोज 10,000 लोक जेवतात. आमचा टार्गेट 4 दिवसात 50,000 लोकांना जेवण घालायचं आहे. जे नांदेडकरी येतात आमच्याकडे त्यांना आम्ही पोटभर पंक्तीपासून जेवण वरण भात पोळी एवढं देतो आणि त्यांची सेवा करतो. आता हे याला डोनेट कोण करत आहे? डोनेट म्हणजे आमचे जे पहिले लंगर सेवा समितीचे सदस्य होते पहिले तेच होते. मग हळूहळू आमचा लंगर हा खूप मोठा होत गेला. आता पूर्ण चंद्रपूर शहरातले लोक त्यांच्याकडून जे वर्गणी मिळतात आणि आम्हाला या वर्षी सुधारभाव मुनगंटीवार त्यांनी पण पूर्ण अन्नाचा पुरवठा केलेला आहे. आमचा लंगर पहिले खूप छोटा होता, आता खूप मोठा आमचा लंगर झालेला आहे. आता ज्यांना पण माहिती होते ते आपोआप आमच्या लंगराला देणगी देतात. त्यांच्यामुळे आमचा या लंगर एवढा मोठा होता. धन्यवाद ताई. म्हणजे या ठिकाणी नांदेड, लातूर, परभणी, यवतमाळ जवळपास तिकडचे जे काही मराठवाड्यातले जिल्ह्यातले भाविक भक्त या ठिकाणी येतात. यांना भोजनाची व्यवस्था या ठिकाणी या माऊली आणि आमच्याकडे दादा आहेत. दादा आपण काय सांगाल? ही सेवा समिती चंद्रपूर याच्या वतीने अन्नदानाचा हा जो कार्यक्रम, भोजनदानाचा कार्यक्रम हा आम्ही जवळपास 20 वर्षापूर्वी घेतलेला आहे. 2 वर्ष आमचे म्हणजे बिन रजिस्ट्रेशनचे चालायचे. आता ही आमची संस्था रजिस्टर्ड संस्था आहे. दरवर्षी या संस्थेचं ऑडिट होतं आणि जवळपास आम्ही म्हणजे आजूबाजूला असं कुठेच एवढा मोठा लंगर नसावा. जवळपास 10 ते 15 हजाराच्या मधात एका दिवसाचं टार्गेट असते. आमच्याकडे आम्ही रात्रपाळीनं म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या आमच्या महिला भगिनी ज्या आहेत तर 5 क्विंटलच्या पोळ्या रात्रोला बनवतात सकाळपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी 5 क्विंटलच्या पोळ्या शेवटपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत बनतात आणि 10 क्विंटलचा आम्ही भात शिजवतो आणि त्याला लागणारा भाजीपाला. धन्यवाद दादा. कुठून महा अन्नदान सेवा चालू आहे चंद्रपूर प्रवासियांतर्फे. जवळपास आमचे काही नांदेड जिल्हा, नागपूर जिल्हा, परभणी या ठिकाणून इथे येतात लोक. या सर्वांना महालंगर सर्वांना अन्नदान करण्याचं कार्य चालू आहे आणि निस्वार्थ सेवाभाव याला म्हणतात चंद्रपूरकरांचा निस्वार्थ सेवाभाव. शेनू परभणी जिल्हा. धन्यवाद दादा. म्हणजे सर्वजण आपण हे आहे लंगर सेवेतील स्वयंपाकघर. महाकाली भक्तांसाठी चंद्रपूर येथील सर्व नागरिकांनी खूप परिश्रम घेऊन जवळपास दिवसाचं 5 ते 10 क्विंटल अन्नदान या ठिकाणी होत आहे. म्हणजे आपण पाहू शकतो चंद्रपूरवासी किती आलेल्या भाविकांची काळजी घेत आहेत. बघा या लोकांचा सुद्धा आधार आम्हाला आहे. बघा या काही एवढ्या रात्रभर मेहनत चैत्र महिन्यामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहत आहोत. गॅसचा तुकडा असताना देखील या ठिकाणी लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक चालू आहे. कारण सध्या देशामध्ये आखाती युद्धामुळे गॅसचा तुकडा भासत आहे आणि याची झळ चंद्रपूर येथील यात्रेला देखील लागली आहे. म्हणून महाकाली अन्न छत्रालय, महाकाली लंगर सेवा समिती चंद्रपूर यांना देखील जास्त तुकडा भासलेला आहे. आपण लाकडावर स्वयंपाक होत आहे. भयानक झाले राव.
आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.